नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे कंप्लीट कोर्स या अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती यामधील आलेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव करत आहे. काल काही प्रश्न आलेले होते, त्यांचा सराव आपण करू. पहा, पहिला प्रश्न, वॉकर चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर वॉकर चषक हा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, अरुणोदय 2.0 योजना ही योजना कोणी सुरू केली? तर पर्याय क्रमांक 4, आसाम या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ड्युरंड कप हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सतनामी चळवळ कोणी सुरू केली? तर गुरु घासीदास यांनी सतनामी चळवळ सुरू केली. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राज्यातून गंगा नदी वाहत नाही? प्रश्नाच्या शेवटी आहे, नाही हे शब्द खूप महत्त्वाचे असतात. तर प्रश्न हे काळजीपूर्वक वाचायचे, जेणेकरून आपलं येणारं उत्तर चुकायला नको. तर कोणत्या राज्यातून गंगा नदी वाहत नाही? तर पर्याय क्रमांक 2, छत्तीसगड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मुघल काळात आधुनिक चलनाचे जनक कोण होते? तर मुघल काळात आधुनिक चलनाचे जनक हे शेरशाह सूरी होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या बहुतांश भागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर भारताच्या बहुतांश भागात ही गाळाची मृदा आढळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? प्रश्न सोपा आहे, मात्र कधी कधी हा चुकतो, कारण की कधी प्रश्न स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता असं सुद्धा येतो. ठीक आहे. इथे आपल्याला काय विचारलं आहे? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. ठीक आहे. आणि जर स्वतंत्र भारताचा विचारला असता तर मग लॉर्ड माउंटबॅटन. पुढचा प्रश्न पाहण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण याच अकॅडमीमध्ये मराठी व्याकरण आणि गणित या दोन्ही विषयाची एक नवीन कोर्स लॉन्च करत आहे, जो तुमच्या सर्वांसाठी फ्री राहणार आहे. आणि यामध्ये आपण सुरुवातीला पाहू अभ्यासक्रम. ठीक आहे. सोबत त्या अभ्यासक्रमासोबत आपण पाहणार PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आपण. आणि हे जे क्वेश्चन राहतील हे IBPS आणि TCS मार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या परीक्षांच्या आधारावर राहतील. तर याकरिता आपल्या या चॅनलला नक्कीच जुळून राहा. पुढचा प्रश्न, लिंबामध्ये कोणते ॲसिड असते? सर्वांना माहीत असेल, पर्याय क्रमांक 2, सायट्रिक ॲसिड. पुढचा प्रश्न, 1916ला लखनौ करार कोणामध्ये झाला? तर पर्याय क्रमांक 3, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीग या दोघांमध्ये 1916ला लखनौ करार झाला. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पुढे सुद्धा सराव करणार आहे. येणाऱ्या आगामी परीक्षांमध्ये जे काही प्रश्न महत्त्वाचे असतील ते आपण या व्हिडिओमार्फत पाहू. सोबतच आपण गणित आणि मराठी व्याकरण हा दोन्ही विषय या चॅनलवर सुरू करत आहे. तर नक्कीच बेसिकपासून हा कोर्स राहणार आहे. तर सर्वांना कळवा, तुम्हीसुद्धा जॉईन व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.